खरं तर आज इकडे सगळ्या सरपंचांनी जे ठिय्या आंदोलन केलेलं आहे त्यासाठी मी माझा जाहीर पाठिंबा देते। खरं तर मोरे साहेब काय झाले माहिती आहे, माणसांचे जीव झाले स्वस्त आणि यांना राजकीय पक्षाची पडलेली आहे, निवडणुकांची पडलेली आहे, त्यासमोर माणसांच्या जीवाची कोणतीही काहीही किंमत नाही आहे। तुम्ही रात्रीची शपथ घेऊन तुम्ही सरकार बदलू शकता, तुम्ही पळून जाऊन तुमचं सरकार आणू शकता। मग हा जो प्रश्न आहे ऐरणीवरचा, लोकांच्या जीवाला आज धोका आहे, मग ह्यासाठी तुम्ही ठोस पावलं का उचलत नाही? आज लोक रस्त्यावर उतरलेत ह्या सगळ्या गोष्टीसाठी। आज कितीतरी आज कुमशेतची घटना आपण बघितली, 7 वर्षाचा बालक गेला, त्याच्यानंतर आता काल परवाची पिंपरखेडची घटना बघितली, 13 वर्षाचा बालक गेला। आज त्या आईच्या जीवाला काय दुःख होत असेल। आज पोरांना एवढं 9 महिने पोटात ठेवून वाढवायचं आणि बिबट्याने त्याचं भक्ष्य बनवायचं, आणि नुसती लहानच मुलं नाही आहे की जे वयोवृद्ध आहेत, जे म्हातारे लोक आहेत, त्यांनाही हा धोका आहेच ना। आणि आज सगळ्याच घटकांना हा धोका आहे। आता सरकार सांगेल की तुमचं क्रॉप जी पद्धत आहे, म्हणजे जर आपण ऊस वगैरे करतो त्याच्यामध्ये बिबट्या, मग त्यांना घाबरून मग लोकांनी शेती करायची नाही का? हा पहिला मुद्दा। मग जगायचं कसं? आज तुम्ही ऊसाला तुम्ही सांगताय ऊसामध्ये लपण घेतोय, लपण सगळ्या शेतात घेतो। आज कांद्याचे असू दे किंवा कोणताही सोयाबीन असू दे, कोणतेही पिकं आज गुडघ्या एवढी असतातच, त्यांना त्याच्यामध्ये लपण सहजच होते। असं काही गरजेचं नाही आहे की तुम्ही शेतीमध्ये त्या ऊसामध्येच लपताय। मग असं तर सगळंच बंद करावं लागेल, मग लोकांनी खायचं काय? दुसरी गोष्ट, आज बिबट्या ऊसामध्ये होता, उद्या गावाच्या वेशीवर होता, आज बिबट्या आमच्या ओट्यावर आलाय, ओट्यावर जाऊन ओट्यावर बसलेल्या मुलाला ओढून घेऊन जातात। म्हणजे सरकार काय झोपा काढतोय का? सरकार करतोय काय? म्हणजे आमच्या जीवाची काय किंमत आहे? आज 25 लाख रुपये देत आहे, कशासाठी देत आहे? माणूस मेल्यावर 25 लाखाची काय होळी करायची का? मला सांगा। आतापर्यंत तुम्ही आज हे बिबटे एवढे, मला वाटतं 800 ते 1000 बिबटे असतील आपल्या जुन्नर तालुक्यात, कमीत कमी 1500 आहेत। हे अचानक वरून 1500 नाही पडलेले आहेत, हे जेव्हा लहान होते तेव्हापासूनचे हे एवढे वाढलेले आहेत। मग तेव्हा जे वाढत होते तेव्हा तुम्ही त्याच्यावरती नियंत्रण का नाही ठेवलं? म्हणजे तुम्ही कसली वाट बघत होता? तुम्हाला इकडची जनसंख्या कमी करायची आहे, मग तसं असेल तर तसं सांगा। कोरोनामध्ये आधीच आमची जनसंख्या कमी झालेलीच होती, मग आता हा जो प्रकार आहे हा आमच्या उरावर कशाला ठेवताय? मी तुम्हाला सरळ सांगते, ह्या आपल्या महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 300-400 नेते खरंच असतील का नाही? एक बिबट्या प्रेझेंट देतो आम्ही त्यांना, आमच्याकडून दिवाळी गिफ्ट घेऊन जा, तुमच्या घरात ठेवा, त्याला वाढवा, मोठा करा, एक बिबट्या घेऊन जा। 300-400 कमी होते आणि बाकीचे आहे ते बघू आम्ही काय करायचंय ते। तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे का नाही ते सांगा, नाहीतर आम्ही सगळे मिळून काय करू हे तुम्हाला नंतर या गोष्टीचा खूप पश्चाताप होईल की आम्ही वेळेस निर्णय घेतला नाही। दुसरी गोष्ट, महिनाभरापूर्वी एक मीटिंग झाली होती, त्या मीटिंगमध्ये काय ठरलं होतं सगळ्यांना माहिती आहे। एका सरपंचाने असं सांगितलं होतं की जी लपण आहे रस्त्याच्या कडेला, ती लपण म्हणजे जी तणतणे वाढले आहेत किंवा जे काही गवत वाढले ते काढायचं आहे। आज महिना झालाय, सांगा कुठच्या कोणाच्या गावाचं गवत कापलंय? मग काय तुम्ही करताय? तुम्हाला काय, तुम्हाला आयते पगार मिळतात, ते तुमची पोटं भरतात, आमचा जीव जातोय इथं। तुम्ही ती लपण का काढली नाही आतापर्यंत? काय तुम्हाला असं मोठं काम असतं मला सांगा ना। म्हणजे तुम्ही आमच्या जीवाशी खेळू नका। तुम्हाला मी एक चांगला असा इशारा देते, प्रेमाचा इशारा देते। ही आता शांततेपणे हे सगळे लोक ठिय्या आंदोलनाला बसले, पण याच्यावरती अजून 15-20 दिवस आम्ही वाट पाहू, महिनाभर त्याच्या पुढे वाट पाहू। पण जर याच्यावरती उपाय नाही निघाला तर हा अख्खा जुन्नर तालुका एकटवेल आणि मग पळता भुई कमी होईल, एवढं मी तुम्हाला एक इशारा देते फक्त।